कमळी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, कामिनीने कमळीचं सत्य शोधून काढण्याचा निर्णय घेतलेला आहे. कमळी नक्की कोण आहे, तिचे आई वडील कोण, ती अचानकपणे अन्नपूर्णाच्या आयुष्यात कशी आली, या सगळ्या गोष्टींचा तिला शोध घ्यायचा असतो. कारण कामिनीला संशय आलेला असतो की कमळी कदाचित राजांचीच मुलगी आहे आणि कमळीला सुद्धा हे सत्य माहीत नाही. म्हणून तिला कमळीचे आई वडील कोण आहेत, ते कुठल्या गावचे आहे, हे सगळं आता शोधून काढायचं असतं. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, कामिनीने त्या गोष्टीने, त्या दृष्टिकोनातून आपली वाटचाल सुरू केलेली असते. पण कामिनीचा आता हेतू साध्य होण्यास आधी तो कोलमडून पडलेला असतो. कारण हे सत्य अन्नपूर्णाला समजलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता हॉस्टेलचं CCTV फुटेज चेक करताच अन्नपूर्णाने कामिनीला जेलमध्ये पाठवलेलं असतं. तर इथे आता पूजा पार पडल्यानंतर दुरावलेली नातीसुद्धा एकत्र आलेली असते. अन्नपूर्णाची मोठी नात ही तिच्या घरी परत आलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, कामिनी आता कमळीच्या हॉस्टेलमध्ये जाते आणि तिथे गेल्यानंतर तिथे आता ज्या मॅडम असतात त्यांच्याकडून कमळीच्या रूमची चावी मागते. तेव्हा त्या मॅडम म्हणत असतात की हे बघा मॅडम, तुम्हाला मी अशी चावी देऊ शकत नाही. आपल्या नियमांमध्ये ते बसत नाही. हे मुलींचं हॉस्टेल आहे आणि त्यांच्या परवानगीशिवाय आपण कुणालाही त्यांच्या रूमची चावी देत नाही. त्यामुळे हा कॉलेजचा नियम मी तुम्हाला सांगते. कामिनी म्हणत असते की हे नियम दुसऱ्यांना लागू होतात. मी कॉलेजची ट्रस्टी आहे, त्यामुळे मी चावी मागितली की मला लगेचच चावी द्यायची. आणि तसंही तुम्हाला माहिती नसेल म्हणून सांगते, कमळी आहे ना आमच्या घरी, म्हणजे अन्नपूर्णा वहिनी आहे ना त्यांच्या घरी राहायची. त्यामुळे मला असं वाटतं की तिने ना काही गोष्टी तिथून लंपास केलेल्या आहेत आणि म्हणूनच मला त्या वस्तू तिच्या खोलीमध्ये आहेत का ते शोधून काढायचं आहे. तेव्हा ती म्हणत असते, पण तसं जर असेल तर मी तुमच्याबरोबर येणार, नाहीतर कमळीला येऊ द्या. तेव्हा कामिनी म्हणते, तुला तुझी नोकरी हवी आहे ना, मग नोकरी हवी असेल तर मला चावी दे. तेव्हा त्या मॅडम घाबरतात आणि इथे कामिनीला चावी देतात. ती जाते आणि तिच्या रूममध्ये, तिच्या खोलीमध्ये शोधाशोध करते. तेव्हा इथे कमळीच्या आईचा, आबांचा फोटो तिच्या हाती लागतो. पण तो बघायच्या आधीच त्या ठिकाणी कमळी आलेली असते आणि ती म्हणते, कामिनी आजी, तुम्ही हे काय करताय? तुमची हिंमत कशी झाली माझ्या इथे आईच्या फोटोला हात लावायची? ते माझे फोटोज तुमच्या हातामध्ये काय करतायत ते आत्ताच्या आत्ता ठेवा. तुमची हिंमत कशी झाली आम्ही इथे नसताना आमच्या खोलीमध्ये येऊन तुम्हाला तपास करायची? तेव्हा ती म्हणते, ए कमळे, काय बोलतेस काय तू? हे बघ, मला असं वाटतंय की जेव्हा तू आमच्या इथे राहत होतीस ना, तेव्हा तू आमच्याकडून काही वस्तू लंपास केल्यास म्हणून मी इथे आले. तेव्हा कमळी म्हणते, कामिनी आजी, पुन्हा जर तुम्ही माझ्यावरती खोटे नाटे आरोप केलेत ना, तर मी सहन करणार नाही. या तुम्हाला मी सडेतोड उत्तर देईन. त्यामुळे आल्या पावली परत तुम्ही इथून निघून जा, नाहीतर तुमचं नाव मी अन्नपूर्णा आजीला सांगेन. तेव्हा ती म्हणते, तुमच्या इथे राहत होतो तेव्हा तुम्ही माझ्यावरती खोटे नाटे आरोप केलेत, पण आता यापुढे जर तुम्ही माझ्यावरती आरोप केलेत ना, तर मी ते अजिबात सहन करणार नाही. तेव्हा इथे कामिनी घाबरते. ती स्वप्न बघते की अन्नपूर्णा माझ्या थोबाडीत देते आणि तेव्हा कामिनी घाबरून तिथून आता निघून जाते. पण तिला आता तपास करायचाच असतो. ती म्हणते की मला कळणार कसं की कमळीचं गाव कुठलं आहे, तिची आई कोण आहे, हे मला कळायला पाहिजे ना. आणि तेव्हा कामिनी म्हणते की मला कमळीची माहिती कुठे मिळेल? तेव्हा तिच्याकडे एकच पर्याय उरतो आणि तो पर्याय म्हणजे तिला आता हॉस्टेलमध्ये जे रजिस्टर असतं ना, त्याच्यामध्ये कमळीची सगळी माहिती मिळणार असते. तेव्हा ती पुन्हा तिथल्या मॅडमकडे जाते आणि ती म्हणत असते, हे बघा मॅडम, आत्ताच्या आता मला कमळीची सगळी पर्सनल माहिती हवी आहे, रजिस्टर द्या. तेव्हा ती म्हणते, हे बघा, अहो हे नियमांच्या खिलाफ आहे, हे इलिगल आहे, मी तुमची मदत करणार नाही. तेव्हा ती म्हणते की तुला तुझी नोकरी हवी आहे ना, तुला माझी मदत करावीच लागेल. जर नाही केलीस ना तर कामिनी तिचा गळा दाबते. तेव्हा मॅडम म्हणतात, अहो काय करताय कामिनी मॅडम, माझा गळा काय दाबताय? इथे CCTV कॅमेरे आहेत, कॅमेऱ्यामध्ये सगळं रेकॉर्ड होतं आहे. तेव्हा ती म्हणते, हे जे काय रेकॉर्ड झालं आहे ना, सगळं डिलीट करून टाकायचं आणि आता तू माझी मदत कर, मी तुला कामाचे पैसे देईन आणि जर तू तरीसुद्धा माझं नाही ऐकलंस तर मी तुला गोळ्या घालेन आणि नंतर हे सगळं कसं डिलीट करायचं आहे माझं मी बघेन. तेव्हा तोंड बंद ठेव. रजिस्टर आता दिलेलं असतं. मॅडमचा नाईलाज झालेला असतो.
कामिनी रजिस्टर घेते आणि कमळीची त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती असते. तिचं गाव कुठलं, ती कुठून आले, कुटुंबामध्ये कोण कोण आहे, ही सगळी माहिती तिची आता दिलेली असते. तेव्हा ती माहिती घेऊन कामिनी तिच्या गावाकडे जाणार असते. पण ही गोष्ट कमळी आणि निंगीला समजते. कमळी म्हणत असते की ह्या वेळेला तिथे कडू आजी आहे ना, काहीतरी ठेवायला नाही तर काहीतरी हुडकायला आल्या होत्या. त्यांना माझी माहिती हवी आहे का? कारण त्या बोलता बोलता मला काय म्हणाल्या की तू तुझ्या गावचा पत्ता दे, मी तुझ्या गावाकडे जाईन आणि तुझी चौकशी करेन. याचा अर्थ त्यांना माझ्या गावाकडं जायचं आहे, त्यांना माझी माहिती गोळा करायची आहे. कदाचित मी अन्नपूर्णा आजींची खोटी नात म्हणून गेले ना, तेव्हा त्यांना करायचं असेल माझी खरी फॅमिली कोण आहे, माझे आईवडील कोण आहेत हे त्यांना मुद्दामून शोधून काढायचं असेल. कदाचित माझी त्यांच्याकडे तक्रार करायची असेल, असंही होऊ शकतं. तेव्हा इथे आता कामिनी ही त्या हॉस्टेलच्या रजिस्टर रूममधून माहिती घेऊन तिथून ऑफिसमधून बाहेर पडताना कमळीने बघितलेली असते. तेव्हा ती काय म्हणते की मॅडम, ह्या कामिनी आजी माझी माहिती घ्यायला आल्या होत्या का? ती म्हणते कमळी, त्या तुझ्याबद्दल खूप विचारणा करत होत्या. तू प्लीज माझं नाव सांगू नकोस, पण त्यांच्या मनात नक्कीच तुझ्याबद्दल काहीतरी सुरू आहे. त्या तुझ्याबद्दल माहिती गोळा करतायत हे नक्की. रजिस्टरमध्ये असलेली तुझी माहिती आता त्या घेऊन गेल्या. मी नकार दिला तर त्यांनी माझा गळा दाबला. तेव्हा कमळी म्हणते ठीक आहे, तुम्ही काळजी करू नका. ती म्हणते असं काही करू नको ज्याच्यामुळे माझी नोकरी जाईल. ती म्हणते तुमची नोकरी नाही जाणार, मी आहे ना, माझ्यावरती तुम्ही विश्वास ठेवा. आणि त्यामुळे इथे कमळीने आता खूप मोठी आयडिया केलेली असते. कमळी तिथे आता अन्नपूर्णा आजीला बोलावते आणि हॉस्टेलमधलं CCTV फुटेज हे डिलीट न करता ते CCTV फुटेज अन्नपूर्णाला दाखवते. त्याच्यामध्ये अन्नपूर्णा बघते कामिनीने तिथल्या मॅडमचा गळा पकडलेला असतो आणि तिच्याकडून जबरदस्तीने रजिस्टर मागून घेत असतात, चावी मागून घेत असतात आणि कमळीबद्दल विचारणा करत असतात, तिच्याबद्दल माहिती गोळा करत असतात. ह्या गोष्टी आता अन्नपूर्णाने बघितल्यानंतर तिचा संताप होतो आणि ती आता लगेच कामिनीला बोलावते आणि म्हणते कामिनी आत्ताच्या आत्ता इथे हॉस्टेलला ये. तेव्हा प्रेक्षकांनो कामिनी तिथे आलेली असते. ती म्हणते वहिनी काय झालं? ते कामिनी घाबरलेली असते. तेव्हा अन्नपूर्णा म्हणत असते की तू कमळीची माहिती गोळा करतेस कशासाठी आणि का? आणि ती माहिती मिळवण्यासाठी तू यांचा गळा का दाबलास? म्हणजे आपल्या इथे जे लोक काम करतात त्यांचा तू गळा दाबशील का? हे वागणं तुला शोभतं का? तेव्हा ती म्हणत असते की वहिनी मी काय करू? अगं मला हिची आहे ना माहिती मिळवायची होती. खोटी नात म्हणून ती इकडे तिकडे मिरवत होती. मग तिची खरी फॅमिली कोण आहे हे मला बघायचं होतं आणि म्हणून मी फक्त तिची माहिती गोळा करत होते. ती माहिती देण्यासाठी यांनी नकार दिला. त्यांनी माहिती देण्यासाठी नकार दिला म्हणून तू त्यांचा गळा दाबशील आणि त्यांना काय धमकी दिलीस तू? तुम्ही जर माझी मदत नाही केली तर गोळ्या झाडशील त्यांना आणि मग कसे पुरावे नष्ट करायचे ते बघशील. म्हणजे याचा अर्थ तू धमकी देऊ शकतेस, म्हणजे तू या गोष्टी करूसुद्धा शकतेस. त्यामुळे आत्ताच्या आत्ता तू एक काम कर, इथून आहे ना आत्ताच्या आत्ता तू निघून जा, पण घरी नाही तर तू जायचं पोलीस स्टेशनला. त्यामुळे प्रेक्षकांनो पोलीस स्टेशनला जाण्यासाठी तिने आता पोलिसांना तिथे बोलावलेलं असतं आणि अन्नपूर्णाला इथे आता कामिनीला जेलमध्ये पाठवायचं असतं. अन्नपूर्णाने कामिनीच्या विरोधामध्ये आता धमकी दिल्यामुळे गुन्हा दाखल करत तिला जेलचा रस्ता दाखवलेला असतो. त्यामुळे इथे कामिनीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मिळालेली असते. CCTV फुटेज पाहताच अन्नपूर्णाने इथे आता कामिनीला जेलचा रस्ता दाखवलेला असतो. ती जेलमध्ये गेलेली असते आणि त्याचबरोबर कामिनीला तर शिक्षा मिळालेली असते, पण आता कमळी आणि अन्नपूर्णा या दोघीसुद्धा एकत्र येणार असतात. ते कसं काय? तर इथे आता मास पूजा असते. इथे आता अन्नपूर्णाला तिच्या इथे काम करणाऱ्या अनिताताईने सांगितलेलं असतं की या वेळेला तुम्ही महादेवांची पूजा करा. ती म्हणते हो मी नक्कीच करणार आहे, माझ्या कुटुंबासाठी, त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी, त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं म्हणून आणि माझी दुरावलेली नाती ही लवकरात लवकर एकत्र यावी म्हणून ही पूजा मला करायची आहे. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो इथे आता अन्नपूर्णा छान आता सकाळ सकाळ तयार होते आणि मनापासून ही पूजा करते. आणि पूजा केल्यानंतर इथे राजन काका कमळीला घेऊन आलेले असतात आणि कमळी आता अन्नपूर्णाला आजी अशी हाक मारते.
तेव्हा इथे अन्नपूर्णाची कमळी तिची पाय धरून माफी मागते आणि म्हणते की मी मान्य करते की माझं चुकलं, पण मी जाणून बुजून काही केलं नाही आहे. मला माहिती होतं पुढे जाऊन जर तुम्हाला सत्य समजलं तर तुम्ही असंच माझ्याबरोबर वागाल, पण तरीसुद्धा मी हे करायला तयार झाले, हे नाटक करायला तयार झाले. कारण का, मला फक्त तुम्हाला बरं करायचं होतं. कडू आजी तुमच्यावरती खूप अत्याचार करत होती आणि त्याच्यामधून मला तुम्हाला बरं करायचं होतं. त्यामुळे मी इथे आता राहिले, तुमची नात म्हणून राहिले. तुमच्यासाठी मी चुकीची असेल आणि मला माहिती आहे मी चुकीचीच आहे, पण तरीसुद्धा चांगल्यासाठी केलेली चूक ही चूक नसते. तुम्ही बऱ्या झालात, तुम्हाला सगळं काय आठवायला लागलं, हेच माझ्यासाठी खूप आहे. मी गावाकडं चालले म्हणून जाता जाता मी तुमची माफी मागायला आले, असं आता कमळी म्हणते. तेव्हा प्रेक्षकांनो, महादेवांची पूजा करत असतानाच त्या ठिकाणी कमळी आता गावाकडे जाते असं म्हणत इथे आता आजीच्या पाया पडायला आलेली असते. तेव्हा इथे राजन म्हणत असतो की आई, कमळी खोटं बोलली, पण मी तिच्याकडून वचन घेतलं होतं म्हणून, मी तिला भरीस पाडलं होतं म्हणून ती खोटं बोलली. तिच्या तर तत्वात हे बसतही नव्हतं. ती तिच्या तत्वाच्या बाहेर जाऊन वागली. कोणासाठी? तुझ्यासाठी ना. आत्या तुझ्यावरती अन्याय करत होती, त्यामुळे तुला या सगळ्यातून लवकरात लवकर बाहेर काढण्यासाठी कमळीने इच्छा नसताना हे सगळं केलं तुझ्यासाठी. तेव्हा जसं मला माफ केलंस तसं कमळीलाही माफ कर ना ग आई, असं राजन काका म्हणतात. कमळीमुळेच इथे अन्नपूर्णाने राजनला माफ केलेलं असतं. कमळीने राजनने जरी चुकीचं केलं तरी ते माझ्यासाठीच केलं आहे ना. मग जसा मला त्रास होतोय तसा कमळीलाही त्रास होतोय. कमळीने मला जरी फसवलं असेल, खोटं बोलली असेल, तरी तिने मला लुबाडलं नाही ना. मला काही आठवत नव्हतं तर ती माझा गैरफायदा घेऊ शकली असती, प्रॉपर्टी नावावरती करू शकली असती, एखादा दागिना घेऊ शकली असती, पण त्या मुलीने माझ्याकडून कधी 1 रुपयासुद्धा घेतला नाही, मला फसवलं नाही. ती मुलगी प्रामाणिक आहे आणि ती प्रामाणिकच राहिली. त्यामुळे इथे आता कमळीने जे केलं तिला माफ केलं पाहिजे. त्यामुळे इथे पूजा पार पडलेली असते आणि कमळीची पावलं अन्नपूर्णाच्या घरी लागलेली असतात. तेव्हा अन्नपूर्णा झालं गेलं सगळं विसरून कमळीला आपल्या हृदयाशी कवटाळून घेते, तिला मिठी मारते आणि मनापासून तिला माफ करते. तर अशा रीतीने दुरावलेली नाती उशिरा का होईना पण आता जवळ आलेली असतात. अन्नपूर्णाने कमळीला माफ करून आपल्या जवळ घेतलेले असते.